नमस्कार, हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण आलेपाक करणार आहोत कारण हिवाळा सुरू आहे. सर्दी खोकल्याचा त्राससुद्धा लहान मुलांना होतो, त्यासाठी आपल्याला हा आलेपाक करायचा आहे. तर इथे मी आता एवढा आलेपाक घेतलेला आहे, पण यातला मी कापून घेतल्यानंतर अर्धीच वाटी घेणार आहे. तर आधी या आलेपाकाला स्वच्छ धुवून घ्या, चांगलं कोरडं करून घ्या दिवसभर, आणि त्यानंतरच आपल्याला हे असं सोलून घ्यायचं आहे. तर तुम्हाला दाखवते, याप्रमाणे आपल्याला हे सोलत राहायचं आहे. तर आलेपाक करण्यासाठी मी इथे जून आलं घेतलेलं आहे. कारण आलं दोन प्रकारचं तुम्हाला बाजारात पाहायला मिळेल. ते बघता क्षणी तुम्हाला ओळखायला येईल, आणि जरी नाही ओळखता आलं तरी भाजीवाल्याला विचारून तसं जून आलं मागून घ्या. कारण हे आलं बरेच दिवसाचं असल्यामुळे थोडंसं तिखट असतं, आणि आपल्याला आलेपाकासाठी असंच आलं हवं आहे. कारण आपल्या नाकात जी जाम झालेली सर्दी असते, ती या आल्याच्या तिखटपणामुळे मोकळी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे घसा लाल झाला असेल तर आल्याच्या गरमपणामुळे त्यालाही आराम मिळतो आणि नाकाला देखील मिळतो. आणि दुसरं म्हणजे छातीत कफ झाला असेल तर तो या आल्यामुळे आणि गुळामुळे सुटण्यास मदत होते. तर असा हा आलेपाक तुम्ही सकाळी रिकामपोटी घ्या आणि जेवल्यानंतर एक वडी घ्या, म्हणजे पचनक्रिया छान होईल. तर असा हा बहुगुणी आलं आणि गूळ याचा आलेपाक कसा बनवायचा ते आपण या व्हिडिओत पाहूया. तर तुमच्यावर बोलता बोलता माझा आलंही सोलून झालेलं आहे, आणि हे ज्या आल्याच्या साली आहेत ह्या तुम्ही चहामध्ये टाका, या टाकून देऊ नका. आता आपण हे आलं कट करायला घेऊया. तर आता आलं माझं सोलून झालेलं आहे, कापून देखील झालेलं आहे. आता आपण बघूया किती आलं होतं आहे ते. तर अर्धी वाटी आलं भरलेलं आहे. तर अर्धी वाटीसाठी आपल्याला इथे एक वाटी गूळ लागणार आहे. गूळ मी असं चिरून घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. तर सर्वात आधी आपण आलं बारीक करून घेऊया, आणि यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही, बिना पाण्याचंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर बघा आलंही छान बारीक झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये गूळ घालूया. आपल्याला यामध्ये पाणी टाकण्याची गरज वाटली नाही, कारण आल्याला ओलसरपणा असतो, त्यामुळे तो बारीक झाला. आता गूळ घातल्यानंतर थोडा पातळही होणार आहे. तर सर्व गूळ यामध्ये टाकायचं आहे. तर बघा गूळ अगदी पातळ झालंय, आपलं मिश्रण देखील पातळ झालेलं आहे. यामध्ये चिमूटभर अगदी काळी मिरी पूड टाकायचे. काळी मिरी गरम असल्यामुळे सर्दी सुटण्यास मदत होते, आणि थोडीशी हळद देखील टाकायची चिमूटभर. हळदीचाही खूप गुण येतो आपल्याला खोकल्यासाठी, सर्व इन्फेक्शन दूर होतो आणि घशाला देखील खूप आराम पडतो. आता आपण हे सर्व मिक्स करूया आणि एकदा मिक्सर फिरून घेऊया. आता आपण हे काढून घेऊया. तर इथे मी पॅन गरम करून घेतला. आता यामध्ये पाव चमचा आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे, आणि थोडंसं तूप आपल्याला इथे ताटलेलाही लावून घ्यायचं आहे. आणि एकदा का पाक झाला ना आल्याचा, की नंतर ताटलेला लावायला मिळणार नाही, त्यामुळे आधीच ही तयारी करून ठेवा. तर आता तूपही गरम झालेलं आहे, तर बाजूने असं फिरून घेऊया, म्हणजे सर्व बाजूने सारखं असं लागेल. तर आता तूपही गरम झालेलं आहे. यामध्ये आपण आलं आणि गुळाचं मिश्रण टाकूया. आता यामध्ये पाव चमचा आपल्याला वेलची पूड टाकायचे. याने आलेपाकाला छान असं सुवास येतो. आता इथे गुळाचा पाक होईपर्यंत आपल्याला हात एकसारखं फिरवत ठेवायचा आहे. गॅसची आच इथे मी मध्यम ठेवले. आलेपाक होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, पटकन असा होतो, फक्त गुळाचा पाक झाला पाहिजे. इथे गूळ मी साधाच घेतलेला आहे, चिक्कीचा वगैरे गूळ घेऊ नका. आता आपण बघूया आपलं पाक झाला आहे की नाही. थोडंसं असं हाताने बघायचं चिकट लागतंय का. चिकट लागत असेल तर आपला पाक झाला असं समजायचा. गॅस आता आपण बंद करूया. आता हे मिश्रण आपण या ताटलीमध्ये ओतूया, जिथे आपण तूप लावून ठेवलेलं आहे. काढून झाल्यानंतर आता हे सरळ करून घेऊया. सर्व बाजूने सारखं अगदी करा. तुम्हाला किती वडी जाड हवे, लहान हवे, अगदी बारीक हवे, त्याप्रमाणे हे मिश्रण असं सरकवून घ्या. तर इथे माझं सर्व बाजूने सारखं असं मिश्रण पसरवून झालेलं आहे. आता आपण हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे. तर आता इथे मिश्रण थोडंफार थंड झालेलं आहे, आणि आपण इथे सर्व साहित्य कोकणी पद्धतीने घेतलेलं आहे, तेव्हा वड्याही आपण त्या पद्धतीनेच कापून बघणार आहोत. तर आधी आपण कापून बघूया वड्या पाडता येत आहेत की नाही. कारण
मिश्रण एकदा का थंड झालं ना का मग आपल्याला वड्या पाडता येणार नाही, तेव्हा थोडंफार गरम असताना तसं पाडून घ्या. आणि पाडण्याच्या अगोदर पिझ्झा कटर किंवा सुरी असेल तर त्याला तूप असं लावून घ्या, जसं मी लावून घेतलेलं आहे. तर लहान लहान असे चौकोनी आपल्याला वड्या पाडून घ्यायचे. तर इथे आता आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत. आता मिश्रण पूर्ण थंड झालं की नंतरच आपण ह्या वड्या काढून घेणार आहोत. आता हे पूर्ण थंड झालं आहे आणि मी बाजूने आता सुरीने सोडून घेत आहे आणि सोडल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर आपल्या सर्व वड्या सोडून झालेल्या आहेत आणि बघा अगदी छान झालेल्या आहेत वड्या. आणि ह्या ज्या बाजूला होत्या आपल्या किनाऱ्याला त्या आहेत. तर ही तुम्ही बाजूला ठेवा आणि या वड्या तुम्ही एका डब्यामध्ये भरून ठेवा, चांगले राहतात महिनाभर तरी. आणि तुम्हाला आले पाकची वडी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी कोकणी पद्धतीने तुम्हाला दाखवले, तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर. तोपर्यंत विश्रांती घेऊया. धन्यवाद.